ओके. थर्ड प्रॉब्लेम बघा. ABCD Company Limited produces and sells food product ABCD. These products are similar and usual produce in production run of 10 units and sold in a batch of 5 units. 10 युनिट्सची ॲक्च्युली प्रोडक्शन रन होते, म्हणजे 10 युनिट्स एका वेळेस प्रोड्यूस होत आहेत आणि ते सोल्ड करताना 5 युनिट्सचा एक बॅचनी ते सोल्ड होत आहेत. ओके. प्रोडक्शन डिटेल्स ऑफ दीज प्रोडक्ट आर ॲज फॉलोज. आपल्या डिटेल्स आपल्या इथे प्रोडक्शन किती युनिट्स आहेत ते दिलेले आहेत ABCDचे. नेक्स्ट मटेरियल अँड लेबरची जी कॉस्ट पर युनिट आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि फायनली तुम्हाला मशीन आवर पर युनिट इथे अवर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. अवर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, मशीन अवर्स. आता आपल्याला नेक्स्ट आपल्याला प्रोडक्शन ओव्हरहेड किती आहेत ते आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. आणि त्यांचे कॉस्ट ड्रायव्हरसुद्धा आपल्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट प्रोव्हाइड केले आहेत की कुठल्या ह्याचे किती कुठले कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत ते त्यांनी डायरेक्टली प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. कॉस्ट ड्रायव्हर्स त्यांनी डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. कोणते ते आपल्याला रिकग्नाइज करण्याची गरज ऑलरेडी आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. ही आपल्या टोटल कॉस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. फॅक्टरी एक्सपेन्सेस, स्टोअर रिसिविंग कॉस्ट, नेक्स्ट मशीन सेटअप कॉस्ट, कॉस्ट रिलेटिंग टू द क्वालिटी कंट्रोल आणि मटेरियल हँडलिंग अँड डिस्पॅच कॉस्ट, अशा आपल्या 5 कॉस्ट आपल्या प्रोव्हाइड केल्या आहेत. म्हणजे ते प्रोडक्शन ओव्हरहेड आहेत, त्याचे कॉस्ट ड्रायव्हरसुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. ओके. तर मशीन आवर्स आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. टोटल मशीन आवर्स किती होतील पूर्ण या सर्वांची चारीची टोटल करून आपल्याला मशीन आवर्स आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील, कारण आपल्याला हे जे प्रोव्हाइड केले ते पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. सो वी नीड टू फर्स्ट फाइंड आउट द टोटल मशीन आवर्स. ओके. जसं आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये केलं तसं. ओके. नेक्स्ट आपल्याला बघा रिक्विजिशन रेज सांगितलेलं आहे कॉस्ट ड्रायव्हर, पण रिक्विजिशन रेजची आपली इन्फॉर्मेशन आपल्या पुढे दिलेली आहे. द नंबर ऑफ रिक्विजिशन रेज ऑन द स्टोअर वॉज 25 फॉर ईच प्रोडक्ट. 25 फॉर ईच प्रोडक्ट म्हणजे किती आहेत आपले इथे प्रोडक्ट? 1 2 3 4 प्रोडक्ट्स आहेत, म्हणून किती होतील आपले टोटल रिक्विजिशन? 100 होतील. ओके. 25 फॉर ईच प्रोडक्ट म्हणजे 25 × 4 म्हणजे 100 रिक्विजिशन्स आपण रेज करतोय. आणि रिक्विजिशन जेवढे रेज करणार त्यानुसार आपले ही स्टोअर रिसिविंग कॉस्ट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके. नेक्स्ट दिलेलं आहे नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. आता उरलेल्या ज्यात ही जी लास्ट आहे ना ती आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेडनुसार आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे, आणि ते आपल्याला प्रोव्हाइड केलं वॉज 96. ओके. नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड किती आहेत आपल्याला? 96 आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत, आणि ते आपल्याला 96 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ही जी कॉस्ट आहे लास्ट, जी मटेरियल हँडलिंग कॉस्ट अँड डिस्पॅच, ती जी कॉस्ट आहे ती आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेडसाठी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची. आणि त्यांनी पुढे आपल्याला अजून एक गोष्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ईच ऑर्डर वॉज इन द बॅच ऑफ 5 युनिट्स. ओके. एक ऑर्डर आहे ती बॅच ऑफ 5 युनिट्समध्ये आपण प्रिपेअर करतो ॲक्च्युली. ओके. तर आता बघा फर्स्ट आपल्याला प्रोडक्शन रनसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. मटेरियल मशीन अवर्ससुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. रिक्विजिशन रेज आपण ॲक्च्युली फाइंड आउट केले. रिक्विजिशन रेज आपण किती फाइंड आउट केले? 100. ओके. कारण की 25 × 4 तर रिक्विजिशन रेज आपले फाइंड आउट होत आहेत, 100 आपले फाइंड आउट होत आहेत. ओके. आपल्याला मशीन आवर्स आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. नेक्स्ट आपल्याला नंबर ऑफ प्रोडक्शन रनसुद्धा फाइंड आउट करायला लागतील. ओके. नंबर ऑफ प्रोडक्शन रनसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आता बघा टोटल जेवढं प्रोडक्शन झालेलं आहे ते जे टोटल प्रोडक्शन आहे ते प्रत्येक प्रोडक्शन आहे ते 10 युनिट्समध्ये ॲक्च्युली 10 युनिट्समध्ये प्रोडक्शन रन होते ॲक्च्युली. म्हणजे एकदा तुम्ही क्वांटिटी तुम्ही इंट्रोड्यूस म्हणजे याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी टाकली तर एका वेळेस 10 युनिट्स ॲक्च्युली काय बोलतात त्याला ॲक्च्युली प्रोड्यूस होऊन येत आहेत. ओके. म्हणजे प्रोडक्शन रन आहे 10 युनिट्स एका वेळेस. आपले हे जे टोटल प्रोडक्शन आपले इथे प्रोव्हाइड केलेले आहेत, किती प्रोडक्शन आहेत? 100 110 120 आणि 150. ओके. तर आपल्याला काय करायला लागेल? हे जे टोटल प्रोडक्शन आहे ना त्याची आपल्याला टोटल करायला लागेल, डिवाइड बाय 10 करायला लागेल. तर आपल्याला काय फाइंड आउट होईल? नंबर ऑफ प्रोडक्शन रन्स आपल्याला फाइंड आउट होतील. ओके. हे जे आपल्याला जे युनिट्स प्रोव्हाइड केलेत ना प्रोडक्शनचे. ओके. आता हे 100 ॲक्च्युली आहेत, हे 100 युनिट्स एचे आहेत. म्हणजे टोटल प्रोडक्शन रन किती झाले असतील? तर 10 प्रोडक्शन रन झाले असतील, कारण एका वेळेस 10 युनिट्स आपले प्रोड्यूस होत आहेत. एका वेळेस आपले 10 युनिट्स प्रोड्यूस होत आहेत, म्हणजे एचे 10 प्रोडक्शन रन झाले असतील. ओके. पण आपल्याला ABCDचे आपल्या सेपरेट आपल्या प्रोडक्शन रन तर आपल्याला नंतर ॲक्च्युअली रिक्वायर्ड असतील, पण आपल्या सुरुवातीला जेव्हा आपण कॉस्ट ड्रायव्हर रेट आपण जेव्हा फाइंड आउट करणार आहोत तेव्हा आपल्याला काय करायला लागेल का जेवढे नंबर ऑफ प्रोडक्शन रन आहे टोटल म्हणजे ABCDचे म्हणजे टोटल ऑर्गनायझेशनचे जेवढे प्रोडक्शन रन आहेत तेवढे आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. मग ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की टोटल प्रोडक्शन आहे तर टोटल प्रोडक्शन डिवाइड बाय 10. 10 का? कारण की एक जो
एक जेव्हा प्रोडक्शन म्हणजे 10 युनिट्स एकदा प्रोड्यूस होऊन बाहेर पडत आहेत. ओके, त्यामुळे हे तुम्हाला टोटल प्रोडक्शन पहिल्यांदा तुम्हाला ॲड करायला लागेल आणि डिवाइड बाय 10 करायला लागेल, तर तुमचे नंबर ऑफ प्रोडक्शन रन तुम्हाला फाइंड आउट होतील. ओके, नंबर ऑफ प्रोडक्शन रन तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट होतील. नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले ते किती आहेत? 96 आहेत. नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड आपल्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केले ते किती आहेत? 96 नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. ओके, तर आता याच्यामधलं आता मिसिंग काय, पहिल्यांदा आपण मशीन आवर्स आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. नंतर रिक्विजिशन रेज आपण ऑलरेडी फाइंड आउट केला, पण तुम्ही शो करू शकता प्रॉब्लेममध्ये किती आहे ते 25/4. ओके, नेक्स्ट नंबर ऑफ प्रोडक्शन रनसाठी आपल्याला काय फॉर्म्युला यूज करायला लागेल का? टोटल प्रोडक्शन डिवाइड बाय 10 करायला लागेल, तर नंबर ऑफ प्रोडक्शन रन तुम्हाला फाइंड आउट होतील. नेक्स्ट नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड आपल्याला ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत की 96 आहेत. नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड 96 आहेत, ते आपल्याला इथेच प्रोव्हाइड केलेले आहेत 96. ओके, इथे आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केले आहे. नेक्स्ट आता त्यांनी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे? फॅक्टरी कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट. आपल्याला त्यांनी फाइंड आउट काय करायला सांगितलेलं? फॅक्टरी कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट ॲज्युमिंग दॅट द ॲब्सॉर्प्शन ऑन मशीन आवर बेसिस. आपल्याला मशीन आवर बेसिसनी पहिल्यांदा फाइंड आउट करायला सांगितलं. मशीन आवर बेसिस म्हणजे हे आपलं ट्रॅडिशनल कॉस्टिंग झालं का? ओके, हे मशीन आवर बेसिस म्हणजे आपलं हे ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार आपण फाइंड आउट करतो. ट्रॅडिशनल कॉस्टिंगमध्ये आपण ॲब्सॉर्प्शन रेट यूज करून आपण फाइंड आउट करतो. तर आपल्याला ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे की मशीन आवर रेट बेस यूज करायला सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट त्यांनी फाइंड आउट करायला सांगितले फॅक्टरी कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट ॲज्युमिंग दॅट ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड बाय युझिंग ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. म्हणजे ही जी कॉस्ट ड्रायव्हर दिलेला आहे त्याचा कॉस्ट ड्रायव्हरचा रेट फाइंड आउट करून जी कॉस्ट फाइंड आउट होते ती फाइंड आउट करायला सांगितली ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगनुसार. म्हणजे ही ABC कॉस्टिंगनुसार जी कॉस्ट आहे ती फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आणि त्याने अजून एक गोष्ट विचारलेली, शो द डिफरन्स बिटवीन 1 and 3. आपल्या या दोघांमधला डिफरन्स त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेला. म्हणजे ट्रॅडिशनल कॉस्टिंग आणि ॲब्सॉर्प्शन कॉस्टिंग यामधला त्यांनी डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फायनल एक त्यांनी स्टेटमेंट प्रिपेअर करायला सांगितलेलं, डिफरन्सचं एक स्टेटमेंट त्यांनी प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर अशा आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल? या ज्या कॉस्ट ड्रायव्हरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. ओके, पहिल्यांदा आपल्याला त्या फाइंड आउट करायला लागतील. नंतर मग कॉस्ट पर कॉस्ट ड्रायव्हर आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ओके, कॉस्ट पर कॉस्ट ड्रायव्हर आपल्याला रेट म्हणजे कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ओके, आणि नंतर मग आपण फाइंड आउट केलं का आपण मशीन आवर्स बेसिसने आपण पहिल्यांदा एक चार्ट प्रिपेअर करायचं. म्हणजे ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार जसं आपण कॉस्ट फाइंड आउट करतो ती आपल्याला फाइंड आउट करायची पहिल्यांदा. मग त्याच्यामध्ये आपल्या 3 गोष्टी ॲक्च्युली इन्क्लूड होतात, एक मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. तर ओव्हरहेड अवधी आपण सेपरेट अवधी फाइंड आउट करून घेऊया. ओके, ते आपल्याला मशीन आवर रेट बेसिसने म्हणजे ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार किती येईल ओव्हरहेड ते आपण पहिले फाइंड आउट करून घ्यायचे. आणि सेकंड ABC कॉस्टिंगनुसार जेवढे होतात ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगनुसार जेवढे ओव्हरहेड फाइंड आउट होत आहेत ते आपल्याला फाइंड आउट करून दाखवायला लागतील. ओके, नंतर मग आपल्या स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. ट्रॅडिशनल कॉस्टिंग आणि ABCनुसार जे स्टेटमेंट येतील ते आपल्याला प्रिपेअर करून शो करून दाखवायला लागेल. नंतर मग फायनली आपल्याला त्याचा डिफरन्स आपल्याला शो करायला लागेल. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. ओके, मोठा प्रॉब्लेम आहे, लेंदी प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. आणि म्हणजे यामध्ये ॲक्च्युली त्यांनी सर्व गोष्टी म्हणजे कव्हर केलेल्या आहेत म्हणजे. ओके, तर आपण पहिल्यांदा काय फाइंड आउट करूया? मशीन आवर्स पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. ओके, सर्वात पहिल्यांदा कॅल्क्युलेशन ऑफ मशीन आवर्स. ओके ओके, आता मी इथे मेन्शन करताना आपण असं मेन्शन करू कॅल्क्युलेशन ऑफ मशीन आवर्स. ओके, तर मशीन आवर्स किती आहेत? पर युनिटसाठी त्याने दिलेले आहेत 5. मग आपण ABCचे ॲक्च्युली इथे जरी असं मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल, ABCD. ओके, पहिल्यांदा प्रोडक्शन युनिट Aचे किती आहेत? 100, 110, Cचे 120 आणि Dचे 150. ओके, आणि मशीन आवर पर युनिट किती दिलेलं आहे ते आपण मेन्शन करून घेऊया खाली. ते मल्टिप्लाय करून आपल्याला फाइंड आउट करता येईल. मशीन आवर टोटल फाइंड आउट होतील. मशीन आवर्स रेट, सॉरी मशीन आवर्स पर युनिट, रेट नाही. ओके, मशीन आवर पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड केलं 5434, 543 आणि 4. ओके, त्यावरून इथून इथे आपल्याला फाइंड आउट होईल टोटल मशीन आवर्स फाइंड आउट होतील. ओके,
एचे 500 आहेत, बी सी डी. ओके, हे टोटल मशीन आवर्स आपल्याला फाइंड आउट झाले. ओके, टोटल मशीन आवर्स आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करून घेतले. म्हणजे हा पॉईंट आपण फाइंड आउट करून घेतला, कॉस्ट ड्रायव्हरवाला. मशीन आवर्स आपण फाइंड आउट करून घेतले. नेक्स्ट रिक्विजिशन रेज आपण फाइंड आउट करून घेऊया. रिक्विजिशन रेज आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी काय प्रोव्हाइड केलेली होती, 25 फॉर ईच प्रोडक्ट दिलेलं होतं. म्हणजे रिक्विजिशन रेज आपले किती येतील, 25 × 4. ओके, एवढे आपल्या रिक्विजिशन रेज आपल्या फाइंड आउट होतील. ओके, हे आपलं आन्सर ॲक्च्युली फाइंड आउट झालं, कारण एवढंच आहे त्याच्यामध्ये रिक्विजिशन रेज. ओके, कारण त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं की 25 फॉर ईच प्रोडक्ट दिले. आपले इथे 4 प्रोडक्ट्स आहेत, ए बी सी डी. ओके, म्हणून ए बी सी डी 25 × 4 केलं तर आपल्या रिक्विजिशन रेज आपले फाइंड आउट झाले. तुम्ही तिथे फाइंड आउट करून दाखवू शकता नोटबुकमध्ये. 25 × 4 = 100. ओके, थर्ड आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ प्रोडक्शन रन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ प्रोडक्शन रन. ओके, नंबर ऑफ प्रोडक्शन रन आपल्याला नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नंबर ऑफ प्रोडक्शन रन बाबत आपण काय आहे इथे की एकदा प्रोडक्शन करताना 10, म्हणजे एका प्रोडक्शन रनमध्ये 10 युनिट्स ॲक्च्युली आउटपुट बाहेर पडत आहेत. म्हणजे 10 युनिट्स आपले प्रोड्यूस होत आहेत एका रनमध्ये. ओके, तर आपल्या टोटल आपले प्रोडक्शन युनिट्स किती आहेत, त्यांनी कधी आपण 10ला कधी डिवाइड केलं तर जेवढे प्रोडक्शन रन आहेत ते आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, म्हणून पहिल्यांदा आपण टोटल प्रोडक्शन किती आहे ते आपण इथे फाइंड आउट करून घेऊया. ओके, टोटल प्रोडक्शन. ओके, आपले 480 युनिट्स आपलं टोटल प्रोडक्शन आहे. ओके, नंबर ऑफ प्रोडक्शन रन इज इक्वल टू आपला काय फॉर्म्युला यूज होईल, टोटल प्रोडक्शन. ओके, डिवाइडेड बाय 10. हा आपला फॉर्म्युला यूज होईल. ओके, टोटल प्रोडक्शन डिवाइड बाय 10 हा आपला फॉर्म्युला आपला यूज होईल इथे. तर टोटल प्रोडक्शन आपले किती आहेत, 480. ओके, डिवाइड बाय 10. ओके, म्हणजे आपला आन्सर किती फाइंड आउट होते, 48. हे आपला आन्सर आहे. नंबर ऑफ प्रोडक्शन रन आपले फाइंड आउट झालेले आहेत. ओके, नंबर ऑफ प्रोडक्शन रन किती आहेत, 48. ओके, कुठला कधी क्वेरी येत असेल, काय समजत नसेल तर विचारा लगेच. ओके, हे आपण पहिल्यांदा मशीन आवर्स आपण फाइंड आउट केले. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घेतोय, कारण त्या टोटल आपल्या प्रॉब्लेममध्ये ॲज इट इज आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, ते त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. ओके, त्यामुळे त्या गोष्टी आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतो, म्हणजे आपल्याला त्या कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट करायला इझी जाईल. ओके, तर आता नेक्स्ट अजून एक आपल्याला राहिलेलं आहे नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. ते ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली प्रोव्हाइड केलेत का, ते 96 आहेत. ओके, नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड आपल्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली प्रोव्हाइड केलेत, ते किती आहेत, 96 आहेत. ओके, त्यामुळे आपण ते पण पाहिजे तिथे मेन्शन करून घेऊया, नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. नंबर ऑफ ओके, नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड ते आपल्याला डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं 96. ओके, हे आपल्याला डायरेक्टली प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, हा आपण म्हणजे कॉस्ट ड्रायव्हरचे जे आपल्याला डिवाइड करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण फाइंड आउट करून घेतल्या. आता आपण इथे कॉस्ट ड्रायव्हर रेट आता फाइंड आउट करूया नेक्स्ट. ओके, आता आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट करायचं. तर तुम्ही चार्ट प्रिपेअर करून सुद्धा फाइंड आउट करू शकता. ओके, तुम्ही चार्ट प्रिपेअर करून सुद्धा फाइंड आउट करू शकता, किंवा तुम्ही ते फॉर्म्युला यूज करून सुद्धा फाइंड आउट करून शो करू शकता. कधी तुम्ही चार्ट प्रिपेअर केला तर असं शो होईल, हे बघ या पद्धतीने, ओव्हरहेड डिवाइड बाय कॉस्ट ड्रायव्हर युनिट इज इक्वल टू कॉस्ट ड्रायव्हर रेट तुम्हाला फाइंड आउट होईल. ओके, किंवा आपण फॉर्म्युला यूज करून, इथे आपण फॉर्म्युला यूज करून आपण फाइंड आउट करूया. ओके, फॉर्म्युला यूज करून आपण पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया काय, फॅक्टरी ओव्हरहेड. पहिल्यांदा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहेत ना, फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, तर आपण पहिल्यांदा फॅक्टरी ओव्हरहेड आपण फाइंड आउट करून घेऊया. ओके, फॅक्टरी ओव्हरहेडसाठी कॉस्ट ड्रायव्हर रेट कुठला आहे, कॉस्ट ड्रायव्हर कुठला आहे, मशीन आवर्स आहे. ओके, ओके, तर फॅक्टरी एक्सपेन्सेस आपल्या कॉस्ट ड्रायव्हर रेट हे ज्या 5 एक्सपेन्सेससाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, कॉस्ट ड्रायव्हर रेट. तर आपल्याला फॉर्म्युला काय आपला, टोटल एक्सपेन्सेस. ओके, म्हणजे आता फॅक्टरी एक्सपेन्सेस तर फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस डिवाइड बाय मशीन आवर्स हा आपला फर्स्टचा फॉर्म्युला आहे. सेकंडचा फॉर्म्युला आहे स्टोअर रिसिव्हिंग कॉस्ट डिवाइड बाय रिक्विजिशन रेज, नंबर ऑफ रिक्विजिशन रेज.
थर्ड फॉर्म्युला मशीन सेटअप कॉस्ट डिवाइड बाय नंबर ऑफ प्रोडक्शन रन. अशा पद्धतीने आपल्याला या 5 गोष्टीचा आपल्याला कॉस्ट ड्रायव्हर रेट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तर फर्स्ट आपण फाइंड आउट करून घेऊया. फर्स्ट काय, फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस. ओके, फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस. ओके, फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस. पण इथे आपण काय फाइंड आउट करणार आहोत, पर मशीन आवर, पर आवर किंवा पर मशीन आवर्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर ते इथे आपण फाइंड आउट करतो. फॉर्म्युला काय यूज होईल, इज इक्वल टू फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस किती आहेत, 22,500. 22,500 डिवायडेड बाय मशीन आवर्स आपण इथे फाइंड आउट केले किती आहेत. मशीन आवर्सची आपण टोटल नाही ना केली, ती टोटल करणं गरजेचं आहे. टोटल मशीन आवर्स किती आहेत, 1,900 आहेत, म्हणून डिवाइड बाय 1,900 येईल. ओके, इथे फॉर्म्युला यूज होईल 22,500 डिवाइड बाय 1,900. ओके, म्हणजे 12 रुपीज 12 पर मशीन आवर. ओके, पर मशीन आवर. ओके, पर मशीन आवर. ओके, अशा पद्धतीने आपला फर्स्टचा आन्सर आपला फाइंड आउट झालं. सेकंडसाठी कुठले एक्सपेन्सेस आहेत, तर एक्सपेन्सेस डिवाइड बाय कॉस्ट ड्रायव्हर. स्टोर रिसिविंग कॉस्ट. स्टोर रिसिविंग कॉस्ट. ओके, आता ती फाइंड आउट करण्यासाठी स्टोर रिसिविंग कॉस्ट 8,100 डिवायडेड बाय त्याचा कॉस्ट ड्रायव्हर किती आहे. स्टोर रिसिविंग कॉस्टसाठी कॉस्ट ड्रायव्हर आहे रिक्विजिशन रेज. तर टोटल रिक्विजिशन रेज किती आहेत, 100, म्हणून डिवाइड बाय 100. ओके, म्हणजे आपल्याला अमाऊंट फाइंड आउट होते 81 रुपीज, म्हणजे रुपीज 81 पर रिक्विजिशन रेज. ओके, पर रिक्विजिशन रेज. ओके, हे आपले कॉस्ट ड्रायव्हर सेकंड फाइंड आउट झाले. थर्ड म्हणजे कॉस्ट ड्रायव्हर रेट आपण फाइंड आउट करते. थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं मशीन सेटअप कॉस्टसाठी. मशीन सेटअप कॉस्टसाठी सेम मशीन सेटअप कॉस्ट डिवाइड बाय त्याचं जे कॉस्ट ड्रायव्हर रेट, त्याचे जे कॉस्ट ड्रायव्हर्स आहेत ते डिवाइड करायला लागते. मशीन सेटअप कॉस्ट आहे 12,200. ओके, डिवाइड बाय मशीन सेटअप कॉस्टसाठी आपला कॉस्ट ड्रायव्हर काय आहे, नंबर ऑफ प्रोडक्शन रन. ओके, त्या नंबर ऑफ प्रोडक्शन रन किती आहेत आपले, 48. ओके, म्हणून डिवाइड बाय 48. आपलं आन्सर किती झालं आहे, 254 पर प्रोडक्शन रन. ओके, 254 पर प्रोडक्शन रन. आपलं हे आन्सर फाइंड आउट झालं. नेक्स्ट फोर्थ आहे. फोर्थ आपली कॉस्ट कोणती आहे, कॉस्ट रिलेटेड टू क्वालिटी कंट्रोल. ओके, क्वालिटी कंट्रोल कॉस्ट. ओके, क्वालिटी कंट्रोल कॉस्ट. आणि त्याच्यासाठी कॉस्ट ड्रायव्हर कोणता आहे, नंबर ऑफ प्रोडक्शन रनच कॉस्ट ड्रायव्हर आहे. तर आपला फॉर्म्युला काय यूज होईल, 4,600 टोटल कॉस्ट ऑफ क्वालिटी कंट्रोल डिवाइड बाय कॉस्ट ड्रायव्हर किती आहेत, 48 नंबर ऑफ प्रोडक्शन रन. ओके, म्हणजे आन्सर येतं 96. इथे आन्सर काय, 96 पर प्रोडक्शन रन. ओके, क्वालिटी कंट्रोलची. आणि लास्ट आपल्याला फिफ्थ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मटेरियल हँडलिंग अँड डिस्पॅच कॉस्ट. मटेरियल हँडलिंग. ओके, मटेरियल हँडलिंगची टोटल कॉस्ट किती आहे, 9,600 आणि डिवाइड बाय काय येणार आहे, नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. डिवाइड बाय काय येणार आहे, नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. ओके, तर अमाऊंट किती आहे, 9,600 डिवाइड बाय नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. नंबर ऑफ ऑर्डर किती आहेत आपल्या, एक्झिक्युटेड 96, म्हणजे रुपीज 100 पर ऑर्डर एक्झिक्युटेड. रुपीज 100 पर ऑर्डर एक्झिक्युटेड. हे आपलं कॉस्ट ड्रायव्हर रेट आपला फाइंड आउट झाला या 4-5 एक्सपेन्सेससाठी. आणि हे सर्व आपण ABC कॉस्टिंगसाठी आपण केलेलं आहे. हे सर्व आपण ABC कॉस्टिंगसाठी आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, आणि आपल्या ट्रॅडिशनलसाठी आपल्याला त्यांनी एकच आपला रेट आपल्याला यूज करायला सांगितलेला, तो म्हणजे कोणता, मशीन आवर रेट आपल्याला यूज करायला सांगितलं आहे ट्रॅडिशनलसाठी. तर मशीन आवर रेट आपल्याला यूज करायचा आहे ना, तो मशीन आवर रेट आपण यूज करताना टोटल कॉस्ट बरोबर आपला मशीन आवर रेट आपल्याला अप्लाय करायचा. म्हणजे टोटल कॉस्ट किती आहे फॅक्टरी प्रोडक्शन ओव्हरहेड, 57,000. आपल्या ट्रॅडिशनल कॉस्टिंगमध्ये आपल्याला टोटल ओव्हरहेडला आपण मशीन आवर रेट आपल्याला अप्लाय करायला सांगितलेलं आहे. ट्रॅडिशनल कॉस्टिंगमध्ये काय त्यांनी सांगितलं, फॅक्टरी कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट ॲज्युमिंग दॅट द ॲब्सॉर्प्शन ऑन मशीन आवर बेसिस.
मशीनावर बेसिस त्यांचं ॲब्सॉर्प्शन झालं असं मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळे 57,000 जे टोटल जे ओव्हरहेड आहेत त्या 57,000ला आपण डिवाइड बाय मशीन आवर्स करणार आहोत. आपल्याला ओव्हरहेड ॲब्सॉर्प्शन रेट आपला फाइंड आउट होईल ॲज पर मशीन आवर. ओके, मशीन आवर ओव्हरहेड ॲब्सॉर्प्शन रेट आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, तर तो आपण फाइंड आउट करून घेऊया. इथे खाली हा कॉस्ट ड्रायव्हर फाइंड आउट केला. आता इथे आपण फॉर ट्रॅडिशनल कॉस्टिंग आपण फाइंड आउट करून घ्या. मशीन आवर्स ॲब्सॉर्प्शन कॉस्ट, मशीन आवर ॲब्सॉर्प्शन कॉस्ट पर युनिट. ओके, मशीन आवर ॲब्सॉर्प्शन कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट करून घेऊया. ओके, तर ती किती आपली फाइंड आउट होईल. टोटल आपली कॉस्ट किती आहे 57,000 डिवाइड बाय नंबर ऑफ मशीन आवर्स. मशीन आवर्स आपले किती आहेत 480. सॉरी, मशीन आवर्स किती आहेत 1900. म्हणजे 30 रुपीज पर मशीन आवर आपली कॉस्ट आपली फाइंड आउट होते. ही ॲब्सॉर्प्शन कॉस्टिंगसाठी आहे, म्हणजे आपल्या ट्रॅडिशनल कॉस्टिंगसाठी आपण फाइंड आउट केलेली आहे. ही टोटल प्रोडक्शन कॉस्ट आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, आणि ABC ॲनालिसिससाठी टोटल नाही फाइंड आउट करत, तर पर ॲक्टिव्हिटी फाइंड आउट करतात. ही आपण ॲक्टिव्हिटी कॉस्ट ड्रायव्हरनुसार आपण पर कॉस्ट ड्रायव्हरनुसार आपण रेट आपण फाइंड आउट केलेला. हा ABC ॲनालिसिससाठी आहे आणि हे ट्रॅडिशनल कॉस्टिंगसाठी आहे. ओके, दोघांमधला डिफरन्स समजून घ्या. ट्रॅडिशनल कॉस्टिंगमध्ये टोटल प्रोडक्शन ओव्हरहेडला आपण मशीनावर रेट आपण अप्लाय केलेला आहे. ओके, आणि ABC ॲनालिसिसमध्ये आपण काय करतो, पर ॲक्टिव्हिटीला आपण सेपरेट आपण रेट आपण अप्लाय करतोय. इथे 5 ॲक्टिव्हिटी होत्या, 5 कॉस्ट होत्या, तर 5 कॉस्टसाठी सेपरेट रेट अप्लाय करून आपण सेपरेट रेट कॉस्ट ड्रायव्हर रेट आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके, पण ॲब्सॉर्प्शन म्हणजे आपल्या नॉर्मल आपल्या कॉस्टिंग मेथडमध्ये म्हणजे ट्रॅडिशनल कॉस्टिंगमध्ये आपण काय करतो, टोटल फॅक्टरी ओव्हरहेडला आपण एकच आपण रेट आपण अप्लाय करतो. फॉर्म्युला आपण बघितलेला आहे ओव्हरहेड रेट फाइंड आउट करताना. ओके, ओव्हरहेड रेट आपल्या ट्रॅडिशनल कॉस्टिंगचे ओव्हरहेड रेट फाइंड आउट करताना मशीन आवर रेट इज इक्वल टू प्रोडक्शन ओव्हरहेड डिवाइड बाय मशीन आवर्स, हा आपण फॉर्म्युला यूज करतो. ओके, तर हा मी फॉर्म्युला यूज करून फायनल आन्सर काढलेला आहे. प्रोडक्शनवर इथे मशीन आवर रेट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, तर टोटल प्रोडक्शन ओव्हर रेट डिवाइड बाय टोटल मशीन आवर्स. हा आपल्या ट्रॅडिशनल कॉस्टिंगमधली मेथड आहे. हे ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार आन्सर फाइंड आउट केलेला आहे. ओके, हे जे आन्सर फाइंड आउट केलं आहे ते ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार फाइंड आउट केलेला आन्सर आहे. ओके, ₹30 पर मशीन आवर. आपल्या ट्रॅडिशनल कॉस्टिंगचा आपला फर्स्ट आपल्याला प्रिपेअर करायचा, तर हा आपण रेट आपण यूज करून आपण फाइंड आउट करणार आहोत. आता आपण चार्ट आपण प्रिपेअर, आता जे बेसिक जे सर्व गोष्टी होत्या ना ते आपण फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे बेस जो रिक्वायर्ड होता आपल्याला सर्व गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी आपण इथे आता फाइंड आउट करून घेतलेल्या आहे. आता पाहिजे तर अजून एक गोष्ट तुम्ही फाइंड आउट करून घेऊ शकता की फॅक्टरी ओव्हरहेड ॲज पर ABC ॲनालिसिस तुम्ही फाइंड आउट करू, ABC कॉस्टिंग ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगनुसार फाइंड आउट करून दाखवू शकता. आधी हे ही रेट यूज करून फॅक्टरी ओव्हरहेड किती होतात ते, आणि फायनली आपण चार्ट आपण प्रिपेअर करूया. ओके, आणि हा नॉर्मल ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड आपल्याला ॲब्सॉर्ब करण्यासाठी आपला किती रेट आपल्याला यूज करायचा आहे, ₹30 पर मशीन आवर. ओके, हा आपला रेट आपल्याला यूज करायचा आहे. ओके, ओके, तर फर्स्ट आपण हा रेट आपण नंतर जरी फाइंड आउट करून दाखवला असतं तरी पण झालं असतं, किंवा आधी फाइंड आउट करून दाखवलं असतं तरी पण झालं असतं ॲक्च्युली, कारण की आपण आता ABC ॲनालिसिसनुसार आपण ह्या गोष्टी आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. फॅक्टरी ओव्हरहेड ॲज पर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ओके, आपण एक चार्ट आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगनुसार आपण फाइंड आउट करूया. नंतर मग आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगनुसार पहिल्यांदा आपण फॅक्टरी ओव्हरहेड फाइंड आउट करूया. नंतर मग टोटल जी वर्क्स ओव्हरहेड ते आपण फाइंड आउट करूया. टोटल फॅक्टरी कॉस्ट आपण फाइंड आउट करूया. टोटल फॅक्टरी कॉस्टमध्ये मटेरियल प्लस लेबर आणि प्लस फॅक्टरी ओव्हरहेड किंवा प्रोडक्शन ओव्हरहेड. ओके, फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट करताना जसं आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा केलेलं असंच याच पद्धतीने आपल्याला करायचं ॲक्च्युली. ओके,
या ज्या कॉस्ट आहेत त्या आपल्या इथे फाइंड आउट करायच्यात. ह्या 5 कॉस्ट आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या. बघितले फॅक्टरी ओव्हरहेड, नेक्स्ट आहे स्टोअर रिसिविंग कॉस्ट, थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं मशीन सेटअप कॉस्ट, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं क्वालिटी कंट्रोल कॉस्ट, आणि फायनली आपल्याला फाइंड आउट करायचं मटेरियल हँडलिंग कॉस्ट. ओके, ती सेमच आहे मटेरियल हँडलिंग कॉस्ट. ओके, आणि आपले आता इथे कुठले कुठले ॲक्च्युली ABCD ABCD ओके ABCD इथे फॅक्टरी कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट ॲज पर ॲक्टिव्हिटी बेस कॉस्टिंग. ओके, ॲज पर ॲक्टिव्हिटी बेस कॉस्टिंग आपण फाइंड आउट करतोय. आता ABCDचे फाइंड आउट करताना आपल्याला काय करायला लागेल, रेट इंटू हा जो रेट आपण फाइंड आउट केला आहे रेट इंटू जी हा रेट इंटू आपल्या ABCDचे जे अमाऊंट आपण फाइंड आउट केले त्यानुसार, म्हणजे मशीन आवर्स ABCDचे मशीन आवर, म्हणजे हे फाइंड आउट करताना ABCDचे मशीन आवर्स किती आहे, कारण पर मशीन आवर हा रेट आपण फाइंड आउट केलेला आहे. तर आपण मशीन आवर्स आपण ABCDचे आपण इथे आपण फाइंड आउट केलेले आहेत. हे मशीन आवर्स 500 440 360 आणि 600 त्याने मल्टिप्लाय करून आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तर आता आपण पहिल्यांदा फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस पर आवर आपण फाइंड आउट करतोय. पर आवर फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस. ओके, तर फर्स्ट आपण फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस फाइंड आउट करूया. रेट किती आहे 11.84 इंटू एचे किती आहेत फॅक्टरी मशीन आवर्स किती आहेत 500. ओके, तर ही आपल्याला अमाऊंट आपली फाइंड आउट झाली 5921. ओके 5921. ओके, पहिल्यांदा फॅक्टरी एक्सपेन्सेस आपले टोटल किती प्रोव्हाइड केले 22,500 आहेत ना. ओके, ठीक आहे, आपण टोटल आपण फाइंड आउट करून घेऊया. आणि बीचं किती असणार आहे फॅक्टरी ओव्हरहेड एक्सपेन्सेस रेट इंटू बीचे मशीन आवर्स 440. ओके, नेक्स्ट सेम सीचं रेट इंटू सीचे मशीन आवर्स, आणि फायनली रेट इंटू डीचे मशीन आवर्स. रेट किती आहे 11.84 इंटू डीचे मशीन आवर्स 600. ओके, तर ही आपली कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे. ओके, नेक्स्ट सेम स्टोअर रिसिविंगचा फाइंड आउट करून घ्या. बघा याची टोटल करून बघा किती होते 22,500. आपले जेवढे टोटल एक्सपेन्सेस होते तेवढी आपली याची टोटल झालेली आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगनुसार आपण अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट स्टोअर रिसिविंग कॉस्टसाठी आपला कॉस्ट ड्रायव्हर किती आहे, कॉस्ट ड्रायव्हर रेट 81 इंटू त्याच्यासाठी काय पर रिक्विजिशन रेज. रिक्विजिशन रेज किती आहेत एसाठी 25. प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ना ते रिक्विजिशन रेज किती आहेत 25 फॉर ईच प्रोडक्ट आहे, आणि रेट किती 81 रुपीज, म्हणून 81 इंटू 25 81 इंटू 25 तो सर्वांना सेम येईल. ओके 2025 सर्वांना सेम येईल, कारण की सर्वांचे जे 25 रिक्विजिशन रेज आहेत प्रत्येकाचे, त्यामुळे ते सेम अमाऊंट येईल सर्वांना. ओके 2025.
ओके. कधी आपण टोटल कधी केली ते येते 8100. ओके, 8100 आपली इथे फाइंड आउट होत आहेत. ओके. नेक्स्ट आहे मशीन सेटअप कॉस्ट. मशीन सेटअप कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याचा रेट किती आहे मशीन सेटअप कॉस्टचा? हा रेट आहे 254 रुपीज आहे रेट. ओके, इंटू मशीन सेटअप कशावरती आहे ते पर प्रोडक्शन रन. आपले टोटल प्रोडक्शन रन किती आहेत? 48 प्रोडक्शन रन आहेत. पण आता प्रोडक्शन रनमध्ये सुद्धा आपल्याला ABCDचे आपल्याला सेपरेट ॲक्च्युली फाइंड आउट करून शो करायला पाहिजे होते ॲक्च्युली. ओके, एक मिनिट. प्रोडक्शन रन आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे सेपरेट. म्हणजे ABCDचे हे ABCDची अमाऊंट आहे. ओके, हे आहे इथे अमाऊंट ABCDची ही आहे. ओके, त्याला डिवाइड बाय 10 करून आपल्या पर प्रोडक्शन रन आपल्या फाइंड आउट होतील ना. डिवाइड बाय 10. ओके, म्हणजे याच्यासाठी 10 प्रोडक्शन रन आहे. त्याच्यासाठी किती येतील? 11 प्रोडक्शन रन असतील. डिवाइड बाय 10. सीसाठी किती प्रोडक्शन रन असतील? 120 डिवाइड बाय 10 म्हणजे 12 प्रोडक्शन रन असतील. आणि डीसाठी 15 प्रोडक्शन रन येतील. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही याची कधी टोटल केली तर ती 48 असेल. ओके, म्हणजे 48 प्रोडक्शन रन आहेत. पण ABCDचे किती आहेत ते? ABCDचे 10, 11, 12, 15 आहेत. ओके, तर त्यानुसार आपल्या इथे मेन्शन करायला लागतील. मशीन सेटअप कॉस्टचे प्रोडक्शन रन नुसार आहे ना. मशीन सेटअप कॉस्ट 254 पर प्रोडक्शन रन आहे. 254 पर प्रोडक्शन रन. ओके, त्यामुळे इथे 254 इंटू A साठी प्रोडक्शन रन किती आहे? 10. ओके, सेम B साठी किती प्रोडक्शन रन आहेत? ॲक्च्युअली 254 इंटू 11. C साठी 254 इंटू 12 आणि D साठी 254 इंटू 15. ओके, हे आपले फाइंड आउट झालेले आहेत प्रोडक्शन रन. सॉरी, मशीन सेटअप कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे क्वालिटी कंट्रोल कॉस्ट. क्वालिटी कंट्रोल कॉस्टसाठी आपला कॉस्ट ड्रायव्हर काय आहे? रेट आहे 95 इंटू पर प्रोडक्शन रन. तर प्रोडक्शन रन आत्ताच आपण फाइंड आउट केलेले 10. ओके, नेक्स्ट सेम 11 इंटू 11. C साठी इंटू 12 आहे इंटू 12 आणि D साठी 15 आहे इंटू 15. ओके, ही अमाऊंट आपली फाइंड आउट होते. ओके, आणि फायनली मटेरियल हँडलिंग. मटेरियल हँडलिंगसाठी कोणता आहे? पर ऑर्डर एक्झिक्युटेड आहे. ओके, आता ऑर्डर आता किती एक्झिक्यूट केलेले आहेत? हां, पाठवलेलं. हां, चालेल. राम नाही तर सगळेच करा एकदाच. हां हां हां. काय? हां 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 हां, थांब, माझं लेक्चर चालू आहे. हां, राहून देत. हां, नाही आत्ता नाही आहे. नाही. हां हां, लेक्चर चालू आहे माझं. हां हां. Number of order executed. Number of order executed 96 of each order was in the batch of 5 unit.
ओके ओके बघा इथे नंबर ऑफ ऑर्डर्स एक्झिक्युटेडसाठी त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला काय प्रोव्हाइड केलेली होती की 96 आहेत नंबर ऑफ ऑर्डर एक्झिक्युटेड. ईच ऑर्डर वॉज इन द बॅच ऑफ 5 युनिट. ओके त्यामुळे 96 आपल्या फाइंड आउट आहे. बघा टोटल आपले प्रोडक्शन किती आहेत तर इथे आपण फाइंड आउट केलं टोटल प्रोडक्शन होते 480 डिवाइड बाय 5 केलं तर 96 ऑर्डर्स इथे फाइंड आउट होत आहेत. ओके म्हणजे तुम्हाला ह्या प्रत्येक ह्याला कधी तुम्ही डिवाइड बाय कधी 5 केलं ना तर तेवढ्या ऑर्डर्स एक्झिक्युटेड तुमच्या फाइंड आउट होतील पर्टिक्युलर तुमच्या प्रोडक्टच्या. म्हणजे ABCDच्या किती ऑर्डर्स एक्झिक्युटेड आहेत तर ते फाइंड आउट करण्यासाठी ओके मी इथे फाइंड आउट करून दाखवतो. ओके डिवाइड बाय 5 फक्त करायचं आहे. ओके डिवाइड बाय 5 तुम्ही केलं तर तेवढ्या ऑर्डर्स एक्झिक्युटेड तुमच्या फाइंड आउट होतील. ओके डिवाइड बाय 5 म्हणजे एच्या किती ऑर्डर एक्झिक्युटेड आहेत तर 20 आहेत. बीच्या सीच्या डीच्या या सर्वांची कधी तुम्ही टोटल केली तुम्हाला फाइंड आउट होईल 96 म्हणजे एवढ्या ऑर्डर्स एक्झिक्युटेड आहेत. ओके हा जो चार्ट आहे ना तो ऑर्डर एक्झिक्युटेडच्या ठिकाणी मेन्शन करूया. ओके ओके ऑर्डर एक्झिक्युटेड बघा हे 96 आहे तर 96ची ही इथे आपण टोटल अशा पद्धतीने आपण हा चार्ट प्रिपेअर केला. 96 आपली इथे फाइंड आउट होत आहेत. ओके म्हणजे एच्या 20 ऑर्डर एक्झिक्युटेड आहेत, बीच्या 22, सीच्या 24 आणि डीच्या 30. ओके कारण बॅच ऑफ 5 बॅचची एक ऑर्डर आहे. टोटल आपलं प्रोडक्शन किती आहेत तर 480 प्रोडक्शन होते. 480 डिवाइड बाय 5 केलं तुमच्या 96 ऑर्डर फाइंड आउट होतात आणि पर प्रोडक्ट आपल्या कधी डिवाइड बाय 5 करून तुमच्या फाइंड आउट होत आहेत. याची तुम्ही टोटल केली तर 96 ऑर्डर्स आहेत. ओके तर आता इथे तुम्हाला फाइंड आउट करताना ही कॉस्ट तुम्हाला फाइंड आउट करताना मटेरियल हँडलिंग कॉस्ट रेट किती आहे 100 पर ऑर्डर एक्झिक्युटेड इंटू एच्या किती ऑर्डर एक्झिक्यूट झाल्या 20. ओके सेम सिच्युएशन बीच्या 100 इंटू बीच्या किती ऑर्डर एक्झिक्यूट झाल्या 22. ओके सेम सीचं 96 नाही सॉरी 100 इंटू किती ऑर्डर्स एक्झिक्यूट झाल्या सीच्या 24 आणि फायनली डीच्या ऑर्डर किती एक्झिक्यूट झाल्या तर 100 इंटू डीच्या ऑर्डर एक्झिक्यूट किती झाल्या 30. ओके ही झाली ऑर्डर तुमची ही झाली कॉस्ट झाली. आता तुम्ही इथे टोटल कॉस्ट फाइंड आउट करून घ्या जसं आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये केलं तसं त्याची टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट करून घ्यायचे. ही आपली टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट झाली त्याला डिवाइड बाय प्रोडक्शन युनिटने डिवाइड करायचं तुम्हाला पर युनिट फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट होईल. ओके प्रोडक्शन युनिटने डिवाइड करायचं. प्रोडक्शन युनिट आपले किती आहेत हे प्रोडक्शन युनिट आहेत. ओके चारीचे प्रोडक्शन युनिट आपले हे आहेत ते ॲज इट इज इथे मेन्शन करूया. ओके आणि तुम्हाला ही पर युनिट कॉस्ट फाइंड आउट होईल. ही तुम्हाला पर युनिट कॉस्ट फाइंड आउट होईल. हे आपण फाइंड आउट केलं ॲक्टिव्हिटी बेस कॉस्टिंगनुसार आपण फाइंड आउट केले. ओके हे आपण ॲक्टिव्हिटी बेसनुसार आपण फाइंड आउट केलं. आता आपल्या नॉर्मल आपल्या ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार ॲब्सॉर्प्शन रेट आपण कधी मशीनावर रेट कधी यूज केला. अरे पण ही टोटल प्रोडक्शन कॉस्ट नाही आली ॲक्च्युली. एक मिनिट त्याच्यामध्ये आपले मटेरियल आणि लेबर आपले ॲड करायचे राहिले. ही आपली फक्त फॅक्टरी कॉस्ट झाली आहे. फॅक्टरी कॉस्ट पर युनिट झाली. आता ॲक्टिव्हिटी बेस कॉस्टिंगनुसार आपण टोटल आपण ऑर्गनायझेशनची फॅक्टरी कॉस्ट आपण फाइंड आउट केली. इथे फॅक्टरी कॉस्ट नाही आहे ॲक्च्युली हे फॅक्टरी ओव्हरहेड आपण फाइंड आउट केल्या. फॅक्टरी ओव्हरहेड आणि फॅक्टरी कॉस्टमधला डिफरन्स माहिती आहे ना. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे फक्त त्याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेडच आहेत आणि फॅक्टरी कॉस्ट म्हणजे प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू फॅक्टरी कॉस्ट. ओके तर प्राईम कॉस्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिघांची टोटल आपली प्राईम कॉस्ट असेल प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट होईल. ओके तर आता आपण हे पहिल्यांदा फॅक्टरी ओव्हरहेड फाइंड आउट करून घेतलेले आता फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट करूया. ओके फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे सेम राहणार आहे ॲक्च्युली ABCD फक्त इथे आता मटेरियल लेबर आणि वरची फॅक्टरी कॉस्ट. मटेरियल लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड. ओके या तीन गोष्टींचे आपल्याला टोटल आपल्याला करायचे. मटेरियल आपल्याला बघा प्रोव्हाइड केले आहेत प्रॉब्लेममध्ये इथे दिलेले आहेत आपल्या 30 40 35 45 30 40 35 अँड 45. ओके हे मटेरियल दिले आहेत हे बघा हे ॲज इट इज मेन्शन केले. नेक्स्ट लेबर 25 30 30 40 25 30 30 अँड 40 25 30 30 अँड 40. ओके हे झाले लेबर आणि फॅक्टरी ओव्हरहेड आत्ताच आपण इथे फाइंड आउट केले ते मी ॲज इट इज इथे कॉपी पेस्ट करून घेतो फॅक्टरी ओव्हरहेड.
ओके. आणि या सर्वांची आता टोटल करा, ही आपली टोटल आपली फॅक्टरी कॉस्ट असणार आहे. ओके, सर्वांची टोटल करा, ही फॅक्टरी कॉस्ट असणार आहे. ओके, ही आपली फॅक्टरी कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे ॲज पर ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ओके, 89.45, 190.78, 172.40 आणि फायनली 200.87. ओके, ही आपल्याला फाइंड आउट झालेली आहे. पर युनिट आपल्याला फाइंड आउट झाली आहे. कधी टोटलमध्ये कधी फाइंड आउट करायची असेल तर फक्त आपल्या प्रोडक्शन युनिटने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. ओके, इथे प्रोडक्शन युनिट पाहिजे तर मेन्शन करूया, म्हणजे दोघांमध्ये पण फाइंड आउट होईल. ओके, प्रोडक्शन युनिट आपण इथे मेन्शन केलं, त्या ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घ्या. ओके, आणि इथे तुम्ही टोटलमध्ये तुमची फॅक्टरी कॉस्ट फाइंड आउट होईल. ओके, फॅक्टरी कॉस्ट हे मल्टिप्लाय करून तुमचे फक्त फाइंड आउट होतील. हे पर युनिटमध्ये फाइंड आउट झाले आणि खाली जे फाइंड आउट झाले ते काय फाइंड आउट झाले, हे फॅक्टरी कॉस्ट पर युनिट फाइंड आउट झाले. आणि हे फाइंड आउट झाले फॅक्टरी कॉस्ट, टोटल फॅक्टरी कॉस्ट इथे फाइंड आउट झाली. ओके, दोघांमधला डिफरन्स पर युनिट आणि टोटल फॅक्टरी कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे. हे आपलं कुठला यूज केलं आपण, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आपण यूज करून आपण फाइंड आउट केले. आता आपण फॅक्टरी कॉस्ट आपण फाइंड आउट करूया ॲज पर ॲब्सॉर्प्शन रेट. ओके, ॲज पर मशीन आवर रेट. ओके, मशीन आवर रेटनुसार आपण फॅक्टरी कॉस्ट आपण फाइंड आउट करून घेऊया. तर हे सर्व ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो, कारण आपल्या सर्व गोष्टी ॲज इट इज लागणार आहे. फक्त फॅक्टरी ओव्हरहेड आपल्या त्याच्यामधले चेंज होणार आहेत. मटेरियल आणि लेबर आपल्या ॲज इट इज मेन्शन होणार आहे, फक्त फॅक्टरी ओव्हरहेड आपले चेंज होतील. तर फॅक्टरी ओव्हरहेड रिलेटेड काय आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्या नॉर्मल याच्यानुसार 30 पर मशीन आवर रेट सांगितलेलं आहे. 30 पर मशीन आवर रेट म्हणजे इथे आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड मेन्शन करताना 30 इंटू मशीन आवर्स. मशीन आवर्स किती आहेत तर आपण फर्स्ट चार्टमध्ये आपण फाइंड आउट केलेत. मशीन आवर्स किती आहेत 500. ए साठी 500 आहेत. बी साठी किती आहेत 30 इंटू बी साठी किती आहेत 440 आहेत. ओके, नेक्स्ट सी साठी किती आहेत 30 इंटू सी साठी आपल्या मशीन आवर्सनी फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि फायनली डी साठी किती आहे, डी साठी 30 इंटू 600. ओके, तर हे आपले फाइंड आउट झालेले आहे. ओके, अरे सॉरी, पण आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड जे आपण फाइंड आउट केलेत ना ते पर युनिट मेन्शन करायचे होते ॲक्च्युली. तर आपल्याला ते पर युनिट पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायला लागतील सेपरेटली. ओके, कारण आपण इथे मेन्शन करताना आपण टोटलमध्ये मेन्शन केले, ते ॲक्च्युली टोटलमध्ये रिक्वायर्ड नाही आहे इथे, कारण आपण ह्या ज्या दोन गोष्टी मेन्शन केल्या त्या पर युनिटमध्ये मेन्शन केल्या. ह्याची तुम्ही टोटल केली तर 57,000 म्हणजे हे टोटलमध्ये मेन्शन आहे. ओके, तर आपल्याला हे पहिल्यांदा पर युनिटमध्ये ॲक्च्युली पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. तर ते फाइंड आउट करण्यासाठी ओके, हे अशा पद्धतीने आपला फाइंड आउट होईल.
ओके, हा पण जे फॅक्टरी ओव्हरहेड आपण जे फाइंड आउट केले ते पर युनिट आपण फाइंड आउट केले. ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं, पहिल्यांदा मशीन अवर्सनी आपण 30ला मल्टिप्लाय केलं, कारण की मशीन आवर रेट आपल्याला किती फाइंड आउट केलं आपण, 30 आहे. ओके, 30 पर मशीन आवर आहे, म्हणून 30 इंटू मशीन आवर जेवढे होते त्याला मल्टिप्लाय करून आपण फाइंड आउट करून घेतलं आणि डिवाइड बाय प्रोडक्शन युनिट डिवाइड केलं, तुम्हाला हे रेट फाइंड आउट झालेला आहे. ओके, हा रेट तुमचा मशीन आवर रेटनुसार तुमचे फॅक्टरी ओव्हर रेट फाइंड आउट झालेले आहेत. ओके, तर त्यानुसार हा तुमचा फॅक्टरी ओव्हर रेट कॉस्ट पर युनिट आपला रेट इथे फाइंड आउट झालेला आहे, इथे टोटल फाइंड आउट झालेलं आहे. ओके, आता ह्या दोन्ही कॉस्टिंगमधलं म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आणि ट्रॅडिशनल कॉस्टिंग या दोघांमधला आपल्याला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यांनी फायनली. ओके, दोघांमधला त्यांनी फायनली डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण फक्त एक चार्ट आपण प्रिपेअर करणार आहोत ॲज पर मशीन आवर रेट आणि ॲज पर ABC ॲनालिसिस. ओके, ट्रॅडिशनल मेथड अँड ABC मेथड. ओके, तर डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा आपण पर युनिट फॅक्टरी कॉस्ट. ओके, पहिल्यांदा आपण हे ट्रॅडिशनल आणि सेम ABC मेथड. ओके, पर युनिट आपण ॲज इट इज इथून कॉपी पेस्ट करून घेतो ॲक्च्युली. ओके, ट्रॅडिशनल मेथडनुसार किती येते फॅक्टरी कॉस्ट, ही येते फॅक्टरी कॉस्ट. ओके, आणि ABCनुसार फॅक्टरी कॉस्ट ही आपली फॅक्टरी कॉस्ट आपण फाइंड आउट केली आहे पर युनिट. ओके, आणि त्या दोघांमधला फक्त आपल्याला डिफरन्स इथे फाइंड आउट करायचा आहे. ओके, दोघांमधला आपण इथे डिफरन्स आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आपल्याला डिफरन्स फक्त शो करायचा आहे. हा डिफरन्स आला, हा पर युनिट तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. तुम्ही टोटलमध्ये सुद्धा फाइंड आउट करून दाखवू शकत होता. हे पर युनिट मेन्शन केले, ते फक्त इथे टोटलमध्ये आपण शो करून दाखवू शकतो. पर युनिटच्या ऐवजी इथे फक्त टोटल मेन्शन करा, फॅक्टरी कॉस्ट. ओके, तर टोटलमधली आपण कॉपी पेस्ट करून घेऊया. ट्रॅडिशनल मेथडनुसार टोटल किती येत होती, ही ट्रॅडिशनल मेथडनुसार टोटल येत होती. आणि फायनली ABC मेथडनुसार आपली टोटल किती येत होती, तर ही ABC मेथडनुसार आपली टोटल येत होती. ओके, आणि यातला फक्त आपल्याला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, एवढंच आपल्याला विचारलेलं होतं. हे लास्ट आपला डिफरन्स आपण फाइंड आउट केला ABC आणि ट्रॅडिशनल मेथडमधला. ओके, थोडासा लेंदी होता ॲक्च्युली, खूप म्हणजे डिफिकल्ट होता असं पण म्हणू शकता तुम्ही, का त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲक्च्युली मिसिंग होत्या. पहिल्यांदा या सर्व गोष्टी आपण मिसिंग गोष्टी आपण फाइंड आउट करून घेतल्या. नंतर आपण मग कॉस्ट ड्रायव्हर रेट आपण फाइंड आउट केला. नंतर मग आपण फॅक्टरी ओव्हरहेड फाइंड आउट करून घेतले ABC कॉस्टिंगनुसार. ओके, ते पर युनिटसुद्धा आपण फाइंड आउट करून घेतले. नेक्स्ट आपण फॅक्टरी कॉस्ट आपण फाइंड आउट करून घेतली ABC कॉस्टिंगनुसार. नेक्स्ट आपण ट्रॅडिशनल कॉस्टिंगनुसार आपण फॅक्टरी कॉस्ट आणि त्याचा रेट आपण फाइंड आउट करून, म्हणजे फॅक्टरी कॉस्ट पर युनिट आणि टोटल फाइंड आउट करून घेतली. आणि फायनली आपण डिफरन्स आपण फाइंड आउट केला. ओके, असं ॲक्च्युली 5-6 गोष्टी ॲक्च्युली त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. एवढा मोठा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाही ॲक्च्युली. ओके, आत्ताची तर एक्झाम ॲक्च्युली ऑनलाईनच आहे, त्यामुळे ऑब्जेक्टिव्हच विचारले जाणार आहेत मोस्टली.